मागच्यावेळी आयुक्तांबरोबर भेट घेतली होती, आपल्याला आठवत असेल अनेक विषय वरळीतले होते, जी साऊथमधले होते आणि ते विषय त्यांनी तातडीने सोडवायला पण घेतलेत आणि मी त्यांचा खरोखर आभार मानतो की म्युनिसिपल कमिशनर या नात्याने माझ्या मतदारसंघात जे विषय होते, मग डिलाय रोडचा ब्रिज असेल किंवा इतर काही विषय जसं स्मशानभूमी वगैरे, हे लगेच त्यांनी सोडवायला घेतलेले आहेत आणि ते काम मार्गी लागलेलं आहे. आजचे जे 3 महत्त्वाचे विषय होते ते हेच आहेत. एकतर आपण पाहताय, पहिली गोष्ट म्हणजे लिपिक पदासाठी जी भरती होणार आहे, परीक्षा आहे, त्याच्यात 2-3 ज्या एकदम अटी कडक करून ठेवलेल्या आहेत ते शिथिल करण्यासाठी. एक म्हणजे 10वी-12वीची जी अट होती की तुम्ही पहिल्यांदाच पास झालं पाहिजे. कधी कधी 12वीत काही लोकांना केटी लागू शकते, तर तेच आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ही अट थोडी शिथिल करावी, कारण त्याच्यानंतर परीक्षा आहेतच परत. दुसरं म्हणजे जे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन ज्यांना संधी मिळते या परीक्षेसाठी बसायला, त्याच्यात नुसतं मुंबई आणि ठाण्या एवढ्यापर्यंतच हे मर्यादित ठेवलेलं आहे. मी त्यांना विनंती केली की संपूर्ण महाराष्ट्रातून जे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असतील त्यांना तुम्ही ती द्या संधी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टायपिंगमध्ये राज्य सरकारचं GR आहे की एकाच भाषेत जरी तुम्ही टायपिंग करू शकला, दुसऱ्या भाषा लगेच शिकून तुम्ही त्याचं सर्टिफिकेट देऊ शकता. इथे दोन्ही भाषांचं कंपल्सरी ठेवलं, ते थोडं मी शिथिल करायला सांगितलेलं आहे. तसंच दुसरं महत्त्वाचा विषय म्हणजे साधारणपणे आपण पाहत असाल, कोल्याबामध्ये आपल्याला मुंबादेवी मंदिर ह्याच्याच मागे आपण माझ्यासोबत आला होता, तिथे जी जागा आहे पार्किंग एक बांधणं सुरू केलेलं आहे, त्याच्यावर तर बंदी आणि पाहिजे स्टॉपवर आलंच पाहिजे, ते आता थांबलेलं आहे काम. पण ते पार्किंग तिथून हलवून तिथे भक्तनिवास झाला पाहिजे किंवा मंदिरासाठी जे खरोखर वापरण्यासारखं आहे ते झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता सध्या स्थितीला जर आपण पाहिलं तर कचऱ्याचा मोठा ढिगारा झालेला आहे आणि तिथे जंकयार्ड झालेलं आहे, खटारा गाड्या तिथे लागलेल्या असतात, तर ते लगेच काढायला. कारण नवरात्री तिथे अनेक भक्त येतात आणि तिथे भंडारा लागतो, मंदिराची सगळी सोयीसुविधा होते, तर ते त्याच्यावर थोडं लक्ष घालायला. आणि मुख्य प्रश्न हाच राहतो मग की हा जसा प्रश्न मुंबादेवी मंदिराच्या बरोबर मागे आहे, तसं पाण्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न अजूनही मुंबईत बिकट आहे. पाण्याचा जरी थोडा दाब वाढला असेल, आपण पाहताय प्रेशर वाढलं असेल, तरी देखील कचऱ्याचा प्रश्न मुंबईत सरासरी जो कचरा रोज उचलला जायचा तो दिसत नाही आहे. मग जी साऊथमध्ये असेल, A वॉर्डमध्ये असेल, अनेक वेगळ्या मुंबईच्या वॉर्ड्समध्ये आहेत आणि हे सगळ्या विषयांची आम्ही चर्चा केली आहे. मराठवाडा दौरा उद्या करत आहात, हो, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, तिथे पाहणी करणार आहात. पंचनामे सरकार म्हणते आम्ही सुरू केले. नाही, पंचनामे गेल्या 2 वर्षात आम्ही अनेकदा ऐकलं की 24 तासात पंचनामे करा, 12 तासात पंचनामे करा, अमुक करा तमुक करा, पण पुढे मदत जी मिळते ती योग्य मदत मिळते का? आणि खास करून आत्ता जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे तिथे अतिवृष्टी झालेली आहे, असं वाटत होतं थोडं पाऊस पडायच्या आधी की आता चांगला पाऊस लागला आहे, नीट पाऊस लागतो, पण अतिवृष्टीमध्ये नुकसान जे झालं आहे ते आत्ताच जे काही बातम्या येत आहेत कळत आहेत ते खूप भयानक झालेलं आहे. सणाचे दिवस आहेत, माझी हीच मागणी राहील सरकारला, या राजवटीला, की त्यांनी आमच्या शेतकरी बांधवांना धीर द्यावं आणि एक आधार देऊन चांगली मदत करावी. गणेशोत्सव सुरू आहे, त्यामध्ये एसटीने संप पुकारला, एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, मोठे हाल यामध्ये मला वाटतं ते आहे. पण हे सगळे हाल होत असताना आपल्याला एक हे पण पाहायला लागेल की जे चाकरमानी गावी जातात, जे कोकणवासी आमच्या गावी जातात, त्याच रस्त्यावर अजून गडकरी साहेब तो एक रस्ता करू शकलेले नाही आहेत. आणि मग ह्याचं देखील उत्तर कोणी द्यायचं? कारण मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई नाशिक असेल, मुंबई अहमदाबाद असेल, त्याच्यात मुंबई गोवा महामार्ग नेहमी गणपतीच्या वेळी आपण चर्चा सुरू करतो. गडकरी साहेब नेहमी आपल्याला एक काहीतरी वरतून सांगून देतात की आता ह्या डिसेंबरपर्यंत अमुक करू तमुक करू, पण काही झालेलं नाही गेल्या 10 वर्षात. अतिवृष्टीमुळे कुठेतरी आपण पाहायला गेलं तर काल ज्या पद्धतीने 2 दिवस मराठवाड्यामध्ये पाऊस पडतो, मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाणं अपेक्षित होतं. नाही, ते आता माझा दौरा ठरल्यानंतर ते आता त्यांचा दौरा घोषित करतील. मी उद्या मराठवाड्यात चाललो आहे. खरं तर राष्ट्रपती महोदय जरी मुंबईत आले असतील तरी मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी सगळ्यांनी तिथे जाऊन मदत द्यावी. नुसतं फिरून उपयोग नाही, शेतकरी बांधवांना मदत हाती दिली पाहिजे. संसदपटू म्हणून राष्ट्रपती आज पुरस्कार प्रदान करणार आहेत, तर 2 तुमचे आमदार आहेत, समोरच्या गटाचे 11 आमदारांना ते पुरस्कार देतात. हो, आता ह्याच्यात खरं तुम्ही पाहिलं पाहिजे परफॉर्मन्स कसा होता. आमचे जे सगळे या बाजूला बसतात त्यांचा परफॉर्मन्स दमदार आहे, तरी देखील जे दोघांना मिळत आहे त्यांचं मी अभिनंदन करतो. ठीक आहे, तर सरकारच तसं बनलं, अजून काय बोलायचं त्याचं. बहीण योजना जी आहे ती व्यवस्थितरित्या सुरू असली तरी एकाने 30 फॉर्म भरून जवळपास 78,000 रुपये सरकारकडून आपल्या घेतलेले आहेत. हेच आम्ही सांगतोय. आणि हे सरकार, ही राजवट भ्रष्टाचारात अशी काही पूर्ण माखलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील भ्रष्टाचार जे करतात, तिथे हेलिपॅड बांधून भ्रष्टाचार जे करतात, त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित करायचं? आणि सुरक्षित बहीण बदलापूर अजूनही कोणी कळलं आपल्याला की कोणी आदेश दिला होता लाठीचार्ज करायचं? कोणी पुढे आलेलं नाही आहे. ठाणे CP कुठे कळलं? नाही कळलं आपल्याला. मोशी भागामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहायचा होता, परंतु तो 100 फुटांचा पुतळा असताना त्याला अगोदरच जे आहे ते त्या कामाला आत्ताच तडे गेलेले आहेत. हे सगळे ह्याच राजवटीकडून आम्ही अपेक्षित करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.